वळणाचं आहे आणि थोडेसे खड्डे आहेत. हे बघा, हे प्रवेशद्वार आहे नाईकबाचं. चाललो इथून आतमध्ये आता. मंदिराच्या आतमध्ये आहोत बघा आपण. बघा मंदिर किती सुंदर वाटतं. आता आपण आहोत पवनचक्कीच्या एकदम जवळ. हाय हॅलो नमस्कार, नित्या जॉलिकमेंट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललो नाईकबाच्या दर्शनाला. तर नाईकबाग कराडपासून अंदाजे 35 ते 40 किलोमीटर आहे आणि साताऱ्यापासून 67 to 70 किलोमीटर दूर आहे. तर आमच्या गावापासून म्हणजे भोसगावपासून जरा जवळ आहे. तर आता आम्ही निघालो कराडमधून. कोल्हापूर नाक्याला आहोत आम्ही आता आणि आता चाललोय. तुम्हाला पण दर्शन घडवतो. चला, नाईकबाच्या नावानं सांग भलं. बऱ्याच जणांचं कुलदेवता नाईकबा. ज्यांचं त्यांनी स्थापित करा. नाईकबा मंदिर 29 किलोमीटर. महाराष्ट्र पर्यटनाचा बोर्ड आहे बघा. आणि आता कहाणीमध्ये जरा ट्विस्ट आलेला आहे. गाडी कोण चालवते ते बघा. बरेच दिवस झाले, 15-20 दिवस झाले निशा गाडी शिकते आणि आता तिला कॉन्फिडन्स आला बऱ्यापैकी गाडी चालवण्याचा. आता आपल्या कराड हायवेला, जो कराड डेवेवाडीचा हायवे आहे, त्या हायवेला तिथे ती गाडी चालवते. कशी चालवते गाडी कमेंटमध्ये सांगा सर्वांनी. आता आपण आलो आहोत जानोकडेवाडी येथे. म्हणजे डेबेवाडीच्या इथून फाटा फुटतो ना उजव्या साईडला, तिथेच जानोकडेवाडी आहे. थोडंसं पुढे आलो की इथे जानोकडेवाडीच्या इथेच घोड्यादेवाचं मंदिर आहे. घोड्याच्या नावानं चांग भलं. तर इथून पायऱ्या पण स्टार्ट होतात. नाईकबाकडे जाण्यासाठी तुम्ही पायऱ्याच्या मार्गाने जाऊ शकता किंवा मग गाडी आणली असेल तर मग तुम्ही इथून जाऊ शकता. चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे इथे. आणि बघा, हे पायऱ्यांचं प्रवेशद्वार. नाईकबाकडे जाणारा रस्ता थोडासा वळणाचा आहे आणि थोडेसे खड्डे आहेत. आणि लालपरी पण जाते इथे वरपर्यंत नाईकबाला. हे बघा, समोर दिसते तुम्हाला लालपरी. हे इथून बनपुरी आणि नाईकबा ना, बनपुरी आणि नाईकबाला जायला हा मार्ग. आजूबाजूचा परिसर ना तो मस्त आहे आणि इथे तुम्हाला पवनचक्क्या दिसतात बघा. जागतिक वारसा स्थळ सह्याद्री व्याघ्र राखीव कराड. तसं आमचं गाव सुद्धा अभयारण्यच आहे ना हो. हे बघा, असा वळणाचा रस्ता आहे, पण बाजूने छान सेफ्टीच्या दृष्टीने छान कठडे बसवलेले आहेत, म्हणजे काही अपघात वगैरे होऊ नये म्हणून. आणि पवनचक्की बघा ना किती जवळ आहे. आजूबाजूचा निसर्ग एकदम मस्त वाटतं. आणि खालती बघा ना, छोटी छोटी गावं, घरं किती मस्त दिसतात बघा. इथे घर आहेत मस्त. आणि ही सह्याद्रीची डोंगर रांग अशी मस्त वाटते. वरती निळनिळ आकाश, छान वाटतं. रस्ता खूपच सुंदर आहे, वळणाचा आहे. सावकाश सावकाश यायला. जाण्याचा मार्ग, नाईकबाकडे जाण्याचा मार्ग. बघा, इथून आपण आलो आतमध्ये आणि इथेच ना नाईकबा भक्तांसाठी मोफत पार्किंग. तर हे दादा, त्यांचं घर आहे इथे आणि इथे मोफत पार्किंग आहे बघा. 4 व्हीलर साठी, 2 व्हीलर साठी मैत्री इथे पार्क केलेली आहे. आणि आता इथेच नारळ प्रसाद घेतो सगळं. हे बघा, इथे दादांकडे देवांच्या मूर्त्या सुद्धा आहे. ज्योतिबाची मूर्ती वगैरे, घंटी, त्रिशूल सगळं आहे. घोड्याची मूर्ती आहे, परसाने, नारळ आहे. देवाचे मानकरी दादांचं दुकान आहे. हेमंत पुजारी दादा आहेत. तर फ्री पार्किंग तुमचंच आहे ना हे? दादांचंच हे दुकान आहे आणि फ्री पार्किंगची व्यवस्था पण दादांनी केलेली आहे. धन्यवाद दादा. तर हे असं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये नारळ आहे, फुटाणे, पेढे, दवना, तेल, कुरमुरे असं सगळं आहे. आणि चाललो आता देवाच्या दर्शनाला. आजूबाजूला बरेच स्टॉल आहेत, बघू शकतो तुम्ही. सगळ्यांकडे नारळ, गुलाल, प्रसादाचं सगळं मिळतंय. पोटी, फरसाण वगैरे एवढ्या पण दिसतात मला. येताना सगळं एक्सप्लोर करूया. आणि हे बघा मंदिर नाईकबाचं. हे बघा, हे प्रवेशद्वार आहे नाईकबाचं.
चाललो इथून आतमध्ये आता. हरे कृष्ण. चल बा पुढे. बापूला बापू आता आपण आहोत नाईकबाच्या मुख्य मंदिरामध्ये. हे बघा, नाईकबाच्या नावानं चांग भलं, चांग भलं. हरे कृष्ण हरे कृष्ण. तुम्ही पण दर्शन घ्या. छान असं सजवलेलं आहे मंदिर. आणि रविवार आहे आज, बरेच जण आहेत दर्शन करायला आलेत. एक मिनिट आता. नाईकबाच्या नावानं चांग भलं. आणि इथे सुद्धा आहे घोडदेव. घोडदेवाच्या नावानं चांग भलं. मंदिर खूपच सुंदर आहे, छान आहे मंदिर एकदम. आणि आतमध्ये बसल्यानंतर ना असं मस्त पवित्र वातावरण आहे, शांत वाटतंय. तिथे चारच पोटी कडेलाच आहे. बसलोय मंदिरामध्ये थोडा वेळ. दर्शन करून मंदिराच्या बाहेर जात आहोत. छान असं दर्शन झालंय. तर इथे बघा, तेल, कापूर आणि उदबत्ती लावण्यासाठी स्टँड आणि असं हे केलेलं आहे. तर इथे आपण उदबत्ती लावूया. अगरबत्ती नाही पडा, अगरबत्ती उदबत्ती कापूर वाहण्यासाठी ही जागा आहे. तर ह्या स्टँड वरती व्हायचंय. आणि इथे बघा, अखंड दिवा आहे. तर ह्यामध्ये तेल घालायचंय. मंदिराच्या परिसरात बघा, पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. रडका का मंदिर आहे. मंदिराची इथे बघा अशा थोड्याशा पायऱ्या आहेत. आणि पायऱ्या चढून कुलस्वामिनी अंबाबाईचं मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात बघा छोटी छोटी मंदिर आहेत बाकीची पण. तर इथे चांदोई प्रसन्न आणि म्हसोबा प्रसन्न अशी 2 देऊळ आहेत. तिथे पण पाया पडून येऊया. बघा मंदिर किती सुंदर वाटतंय. हे बघा, इथे स्टॉल आहेत बरेचसे. मूर्त्यांचा स्टॉल आहे, गुलाबचा स्टॉल आहे. इथे फ्रेश फरसांचा स्टॉल आहे. रेवड्या पण आहेत, रेवड्या. इथे मंदिराच्या परिसरात बघा ताईचा स्टॉल आहे. आणि इथे कुरमुरे, गाठ्या, फ्रेश फरसाण, बाकीचं छोटं मोठं खायचं साहित्य, गंगोळी वगैरे सगळं मिळतंय, नारळ वगैरे. चला पुढे जाऊया. बरीच दुकानं आहेत, खेळण्यांची पण दुकानं आहेत. जशा प्रत्येक देवस्थानला असतातच आजकाल खेळण्यांची दुकानं. हे बघा, प्रसादाचं वगैरे दुकान आहे सगळं. नाईकबाच्या नावानं चांग भलं. चला, छान असं दर्शन झालेलं आहे. निघूया आता. नाईकबाच्या इथून वरती आलेलो आहे. आणि हे बघा ना, पवनचक्की केवढं जवळ आहे. हो, आणि इथे निसर्ग सौंदर्य पण खूप मस्त दिसत आहे. मस्त वाटतं एकदम.
एकदम अशी गार नाही पण नॉर्मल गार आहे असं म्हणजे सकाळी आलो असतो ना तर अजून गारगार वाटलं असतं आणि मस्त वाटतं एकदम असं आकाश एकदम जवळ जवळ आल्यासारखं वाटतं. आता आपण आहोत पवनचक्कीच्या एकदम जवळ. हो का, पवनचक्कीच्या एकदम बाजूलाच आहे खालती उभी आणि इथे खूप साऱ्या पवनचक्क्या दिसतात तुम्हाला लाईनीमध्ये वगैरे अशा. आणि निसर्ग तर खूप सुंदर दिसतोय, खूप मस्त वाटतंय, शांतता एकदम. हे बघा इथे पण पवनचक्क्यात आणि हे तिथे आहेत. हो दाखवली, केवढी उंच आहे. एवढं जवळून फर्स्ट टाइम बघितली. एवढ्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात सिद्धूचं गाणं ऐका जरा. सिद्धू, एक गाणं होऊन जाऊन दे. आता आम्ही या व्ह्यू पॉइंटला नाश्ता करणार आहोत सिद्धूसाठी. ब्रेकफास्ट टाइम वाजले 10. लेट झालं पण ठीक आहे. आम्ही जागा शोधतो जरा चांगली आणि ह्याच्यापेक्षा मस्त जागा कुठेच नाही. भारी एकदम वाटतं समोर असे पट्टे पट्टे दिसतात वरतून, किती भारी वाटते. शेताचे लाईट ग्रीन, ग्रीन, डार्क ग्रीन आणि मध्ये मध्ये झाडं, रस्ते, घर, लय मस्त वाटते वरतून बघायला. या नाश्ता करायला उपमा केला छान छान सिद्धूसाठी. या नाश्ता करायला सगळ्यांनी. मस्त एकदम निसर्ग आहे, निसर्गाच्या इथे मस्त बसून उपम्याचा आनंद घेतो. या. पहिला बाईट देऊया. हा छान छान. भुकू लागला ना सिद्धूला, भुकू लागला ना. आज हिंग कमी आहे. काय रे देवा. झालाय नाश्ता करून, पॅकअप करून निघूया आता. बाय बाय. छान छान व्ह्यू पॉइंटला बाय बाय करायचं सिद्धूने. का पोट भरलं सिद्धूचं? पोट भरलं का? पोट भरलं का? भरलं पोट. तर थंडीची टोपी गेली आणि उन्हाची टोपी आली. आई बाबा झाल्यानंतर हे असं असतं. सगळा संसार घेऊन पळावा लागतं. घेऊन पळायचा. थंड कपडे, गरम कपडे, हे कपडे, ते कपडे, पाण्याची बॉटल, ग्लास, वाटी सगळं घ्या. चला चला जाऊया, निघूया. चला बाबू सोनू, ऊन ऊन लागतं ना. चला टोपी टोपी घालायची. कुंभा मंदिराच्या इथे ना जवळच हे भक्त निवास आहे आणि ते अन्नदान पण होतं, म्हणजे भंडारा पण असतो आणि भक्त निवास ट्रस्ट पण आहे. आणि अजून एका भक्त निवासाचं काम चालू आहे. नाईकबावरून इथे खालती ढेपेवाडीकडे जाण्यासाठी बघा असा उतार आहे ना, तर गाडी बंद करून चालवत आहेत ते. तुम्ही बसल्यात छान छान. पाय घेतला छान छान. सकस ताक घेतलंय, खूप गरम होतंय. या छास प्यायला.